निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए मिळणार नाही। डीए संदर्भातली पॉलिसी सरकारनं बदलली। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता डीए मिळणार नाही असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय। यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। असा अचानक का निर्णय घेण्यात आलाय? खरंच या दाव्यात तथ्य आहे का? कारण देशभरात लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए, पेन्शन, सरकारी सेवा मिळतात। त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात। केंद्र सरकारनं वित्त कायदा 2025 अंतर्गत निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढ आणि वेतन आयोग सुधारणा यासारखे निवृत्तीनंतरचे फायदे बंद करण्याचा निर्णय घेतलाय। हा मेसेज व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली। डीए म्हणजे महागाई भत्ता। या संदर्भात माहिती सरकारकडून मिळू शकते। त्यामुळे आमच्या टीमनं या मेसेजची पडताळणी करण्यासाठी सरकारकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला। यावेळी आम्हाला काही माहिती हाती लागली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात। निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए सुरूच राहणार। सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणार आहे। डीए संदर्भातली पॉलिसी सरकारनं बदललेली नाही। कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी काढून टाकल्यास परिणाम होतो। निवृत्ती वेतनाचे फायदे रोखून ठेवले जातात। मात्र सगळ्याच निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए मिळणार नाही असा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय। सीसीएस पेन्शन कायदा 2021 मधील नियम 37 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत। त्यानुसार कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी काढून टाकलं असल्यास निवृत्ती वेतनाचे लाभ मिळणार नाही। त्यामुळे सर्व सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होत नाही। शिवाजी शिंदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।